मंडळी रामकृष्ण हरी. आंबेगाव तालुक्यातील वळती गावात सध्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे. या सप्ताहासाठी दररोज हजारो भाविक वळती गावात दाखल होत असून तब्बल 4 ते 5 हजार भाविक दररोज महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी स्वादिष्ट, दर्जेदार आणि पुरेसे भोजन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा शिरोली येथील तांबे केटरर्स यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे दररोज हजारो भाविक भोजनाचा आस्वाद घेत असताना देखील जेवण कमी पडत नाही, ही बाब निश्चितच कौतुकाची आहे. इतक्या मोठ्या महाप्रसादाचे नियोजन नेमके कसे केले जाते, भोजनाची तयारी, मनुष्यबळ, साहित्य आणि वेळेचे नियोजन कसे असते, तसेच भाविकांना स्वादिष्ट भोजन मिळावे यासाठी तांबे केटरर्सची टीम कशा पद्धतीने काम करते हे जाणून घेण्यासाठी आज आपण तांबे केटरर्सचे मालक यांच्याशी संवाद साधणार आहोत. धन्यवाद. प्रथमतः वळती गावच्या ग्रामस्थांचे आभार मानतो मी. त्यांनी मला माझ्यावर विश्वास टाकला एवढा मोठा, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. आणि कार्यक्रमाचं नियोजन रोजचं त्यांनी मला लिहून दिलं होतं. आणि त्यात रोज स्वयंपाक सकाळी 1500 लोकांचा, संध्याकाळी 3-4 हजार लोकांचा स्वयंपाक, कुठलाही प्रकार असू द्या, कुठलाही मेनू असू द्या, मी बनवतो. दररोज किती भाविक असतात? रोजचे भाविक कमीत कमी 4,500-5 हजार असतात रोजचे. दररोज किती भाविक असतात आणि त्यांच्या जेवणाचं नियोजन कसं असते? रोजचं भाविक कमीत कमी सकाळी 1,500-2 हजार, संध्याकाळचं 3,500-4 हजार लोकांचं. दररोज कोणते कोणते पदार्थ केले जातात? आता कधी शिरा केला, कधी लापशी केली, कधी बुंदी केली, कधी गुलाबजाम केली, कधी बालुशाही केली, असे प्रकार चालू आहेत. आता आजचा संध्याकाळचा मेनू आहे खीर, पुरी, डाळ, भात, बटाट्याची सुकी भाजी, असं आता मेनू आहे. 4,000 लोकांचा आहे आज संध्याकाळ. आता हा सुवर्ण महोत्सव आहे, दररोज 4 ते 5 हजार लोक येऊन महाप्रसाद घेतात. दररोज जेवण अपुरं पडत नाही, याचं नेमकं कारण काय? तुम्ही नियोजन कसं करता? नियोजन म्हणजे आता आमचं ते किलोवरती ठरलेलं असतं, एवढ्या किलोमध्ये एवढे लोक जेवलीच पाहिजे. त्या पद्धतीने मी कॅल्क्युलेशन करून तेवढं जेवणाचं मी परिपूर्ण करतो. म्हणजे दररोज 4-4.5 हजार लोक जेवतात. आता उद्या काल आहे, उद्या काल्याचं नियोजन कसं असणार आहे? काल्याचे नियोजन उद्या म्हणजे 5 ते 6 हजार लोकांचं काल्याचे नियोजन. त्याच्यामध्ये मेनू कोणते असणार? त्याच्यामध्ये मेनू आहे बुंदी आहे, डाळ आहे, भात आहे आणि चणा बटाट्याची शाक भाजी. आता आपल्या टीम मध्ये किती लोक काम करतात? माझ्या टीम मध्ये आज कमीत कमी 20-25 बाया आहेत. आम्ही 5-6 जण आहे, 5 ते 6 जण आम्ही. आता जे इतर गावातून भाविक येतात ते सांगतात जेवण एकदम स्वादिष्ट आणि रुचकर असते, तर त्याबद्दल काय सांगा? आता ते लोकांची चव आहे. आता लोक सांगतात चांगलं होतं, त्यात मला अभिमान वाटतो. तुमचा व्यवसाय हा किती वर्षापासून आहे? आता माझा व्यवसाय म्हणजे माझ्या आईच्या म्हणजे मूळ आईचं गाव श्रीगोंदा आणि मूळचा आमचा धंदा हॉटेल व्यवसाय होता. हॉटेल व्यवसायापासून मी लहान असल्यापासून हे करायचो हॉटेल, आणि मला ते कामात आवड लागून गेली तेव्हापासून. हॉटेल व्यवसाय आज पण आहे का? आज आहे. कुठं आहे हॉटेल? शिरोली गावात मध्ये एक आहे आणि निमगाव गावामध्ये एक. लोकांचा प्रतिक्रिया पाहून तुम्हाला काय वाटतं नेमकं? जेवण चांगलं आहे, पुरं जेवण कमी पडत नाही, तर तुम्हाला काय वाटतं? आता लोक सांगतात चांगलं जेवण झालंय, वाटते मला अभिमान वाटतोय, असं होते. आता वळती ग्रामस्थांचं सहकार्य तुम्हाला कसं भेटतंय, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? वळती गावाचं सहकार्य भरपूर भेटलेलं आहे. त्यांनी मला कुठलीही अडचण आणून दिली नाही. तुम्हाला वाटण ते करा, तुम्हाला वाटण तो माल वापरा, त्याबद्दल त्यांनी मला कधी अडवलं नाही. असं भरपूर त्यांचं सहकार्य. आपल्या समेत वळती गावचे सरपंच आनंद वावळ आहेत. साहेब, सर्वप्रथम तुमचं स्वागत. या महाप्रसादाविषयी आपल्याला काय वाटतंय? नक्कीच अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव विठ्ठल रुक्मिणी या 50 वर्ष सर्व ग्रामस्थांनी, सर्व गावातील कुटुंबातील लोकांनी हा अखंड हरिनाम सप्ताहाचं 50वं वर्ष आयोजित केलं आहे. आणि आयोजित करीत असताना गावातील सगळे असलेले जे काही गावकारभारी आहेत यांनी असा निर्णय घेतला की कोटेशनद्वारे आपण
जे काही गावातील साधन सामुग्री लागणार आहे ती आपण उत्पादित करायची. मग त्यामध्ये हे निमगावचे तांबे म्हणून कॅटरसवाले आहेत, यांना हे कोटेशन भेटलं आणि ह्या कोटेशन मध्ये त्यांनी कमीत कमी रेट लावून आपल्या वळती गावामधील या भाविक लोकांना दररोजचे 5 ते 6 हजार पब्लिक सुमारे जेवत आहे. यामध्ये महिला भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत, लहान मुलं आहेत. या सर्वांचं अन्नप्रसादाचं अन्नदान करण्याचं जे जेवण करण्याचं काम आहे हे तांबे कॅटरसवाले, हे त्यांचे सहकारी आहेत, बाबा आहेत, त्यांचे सर्व महिला मंडळ आहेत, हे सर्व काम करीत आहेत. आणि आपल्याला सांगायला एक विशेष आनंद वाटेल की सध्या असे मोठाले काही कार्यक्रम असले की आपण बोलतो प्लास्टिकचा पत्रवळी असते, थर्माकॉलची पत्रवळी असते. परंतु गावाने असा निर्णय घेतला की जे जुनी पत्रवळी असायची, पारंपरिक पत्रवळी, जी पानांची पत्रवळी असायची, ही पानांची पत्रवळी आपण या वळती गावाने याचा यूज केलेला आहे की जेणेकरून लोकांना याच्या शारीरिक क्षमतेवर कुठला त्रास होणार नाही. आणि याच्यापासून जेवणापासून कुठल्या गरम वस्तू असेल तर त्यापासून कुठं वितळून प्लास्टिक असेल, कुठं काय असेल, या गोष्टीचा काही अपद्रव होणार नाही, असा एक गावाने यामध्ये निर्णय घेतलाय. आणि तांबे कॅटरस आपण पाहिलात, आपण इकडे पण पाहू शकता की चुलीवरचं काही जेवण बनवलेलं आहे. आणि आज चूल ही लोक पावत चाललेली आहे, परंतु तांबे कॅटरसने हा जो निर्णय घेतला हा आमच्या गोळती गावासाठी देखील खूप आनंददायी आणि लोकांच्या जेवणामध्ये खूप महत्वाचा आहे. आज त्या चुलीवर तुमच्या पुऱ्या असेल, जुनी पारंपरिक याची कांद्याची मिरची असेल, गुळवणी असेल, तुमचा बुंदी असेल, डाळ भात असेल, हे सगळं प्रकार त्यांनी चुलीवर म्हणा. आज गॅसचा सुद्धा किती तुटवडा आहे तुम्हाला आपल्या संदर्भात सगळ्या लोकांना माहिती आहे, परंतु त्यांनी न डगमगता लाकडाच्या द्वारे आणि चुलीवर असणाऱ्या या स्वयंपाकामध्ये त्यांनी नक्कीच आतापर्यंत चांगलं असं काम केलेलं आहे. आणि दररोजचे 5 ते 6 हजार पब्लिक जेवून जात आहेत, समाधानी आहेत, खुशी आहेत आणि पोट भरून जेवतायत. आणि पोट भरून जेवल्यानंतर समाधानी म्हणून ते व्यक्त करतात की आजचं जेवण खूप छान झालंय. उद्या काला आहे, परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणावर येणार आहे, आपण त्यांना काय आवाहन कराल? काल्याच्या दिवशी आमच्या ग्रामस्थांचा असा मानस आहे, सकाळी एक प्रभात फेरी असणार आहे. प्रभात फेरीमध्ये गावचे सर्व वारकरी असेल, गाव कारभारी असतील, ग्रामस्थ असतील, सर्व एकोप्याने, याच्यामध्ये कुठलाही राजकारण नसताना सर्व गाव एकत्र जुळलेलं आहे. आणि ह्या राजकारणाच्या व्यतिरिक्त आज तुमचा अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव आज या वळती गावात साजरा होत आहे. सर्व गुणा गोविंदाने, मुली असेल, महिला असतील, पुरुष असेल, लहान मुलं असेल, सर्व उद्याच्या प्रभात फेरीमध्ये तुम्हाला पाहायला दिसेल. त्याच पद्धतीने महिलांनी देखील त्यांचा पारंपरिक वेशामध्ये त्यांनी यायचा प्रयत्न करणार आहेत. दुसरी गोष्ट, आपण जो प्रश्न विचारला की काल्याच्या दिवशी आपण काय नियोजन करणार आहे, तर जवळजवळ 7 ते 8 हजार पब्लिक भाविक या वळती गावामध्ये छोटे माऊली यांचं कीर्तन होणार आहे काल्याचं. आणि या कीर्तनाला बाहेरच्या गावातून भरपूर असे लोक येणार आहेत. त्यांच्यासाठी जेवणाचे नियोजन, पाण्याचे नियोजन, सर्व आमचे युवक असतील, युविता असतील, तुमच्या महिला असतील, त्याचप्रमाणे पुरुष असतील, हे सर्व नियोजन बाकीचं कामधाम सोडून, घरचं सगळं कामधाम सोडून या भाविकांना कसं व्यवस्थित जेवण खाऊन त्यांना त्यांची वाट घराकडे जाईल अशा पद्धतीने हे गावचे ग्रामस्थ पाहणार आहेत. धन्यवाद.